मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिमगोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सध्या आजूबाजूला सगळीकडे शिमगोत्सवाची धूमधाम सुरू आहे. तर माझ्या गावचा शिमगोत्सवसुद्धा कालपासून सुरू झालेला आहे. तर त्याबद्दलच आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ग्रामदेवतेची रूपे कशी लावली जातात, त्याचबरोबर ग्रामदेवतेचा माळ कसा उभा केला जातो, होम कसा बांधला जातो, हे सर्व मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा फॉलो करा. त्या ठिकाणीसुद्धा मी अशाच प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असतो. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर तिथे जाऊन नक्की पेजला फॉलो करा आणि आपले पेज जास्तीत जास्त शेअर करा. इथं घ्यायला येतोय ग्रामदेवतांची रूपं असलेली पेटी घेऊन जातात. त्याला विचार बघायला. देवदेवतांच्या अंगावरचे दागिने बघा कसे घातले जातात. आता घे. देवीच्या साड्यांची घडे मारले जाते. त्यानंतर त्या घडे व्यवस्थित फट्ट काढले जाते जेणेकरून त्यांच्या घडी सुटू नये. आता पडे पद्धतशीर ग्रामदेवतेची चांदीची रूपं बघा किती दिसायला किती सुंदर आहे. ते तर आपण अभ्यास करतात ते. पकडायचे असतात. पकडले आता बरोबर. अरे पकडले रे. होतं झालंच काय. टाईट 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 ए टाईट. रुपये लावण्याबद्दल पालखीची शिफारस केली जाते. अंग उभा राहा. आता एक एक देवीचे रूपं उचलून ते पालखीमध्ये बसवते.
महाराज अप्पा 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 सर्व देवांचे रूपही बसून झालेले आहेत आणि आता ते फाडू नयेत म्हणून व्यवस्थित बांधून घेतले जातात. अध्यक्ष उपाध्यक्ष पहिला पुंच्या बांधून घ्या. घेतलेस ना याच्यामध्ये बसले पाहिजे ना विश्वास तो सूत हाताने नाही तुटत हाताने थोडा बघा हात कापून घ्याल कटकन तोडतो तागी असून दे कचला असू दे वायर पण तोडतो वायर तर चालू मी नाही का कोण रे लय तू आवडतो हे नाही मी धरून ठेवलंय मी धरून ठेवलं आणि इकडे होम बांधायची तयारी चालू केलेली आहे. तर सर्वप्रथम जे मुख्य लाकूड असतं ते उभे करण्यासाठी खड्डा खणला जातो. ज्या ठिकाणी पालखी नसते त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचं काम चालू आहे. आता या ठिकाणी माड उभा करायचा आहे तर त्यासाठी जो खड्डा खणायचा आहे तो खणला जातोय. अगोदर ज्या साड्यांच्या घड्या मारण्यात आल्या होत्या व्यवस्थित ते आता देवांना नेसवल्या जातात. या ठिकाणी मागच्या वर्षीचा माडाचा जो बुंदा आहे तो काढला जातोय आणि याच ठिकाणी आपला या वर्षीचा माड सुद्धा उभा केला जाईल. ते सुद्धा आपण पुढे पाहालच. देवीचा होम बांधण्याची सुरुवात झाली. माझं पण आवडतं मला आवडली त्याच्यात आधी ते झाड पण होतं काय होत नाही अजून जरा मोठा माड उभा करण्यापूर्वी पुन्हा एकदा देवीची धुपारत त्याचबरोबर होम सुद्धा पुन्हा बांधून झालेला आहे. तर होमाला धुपारत आणि त्याचबरोबर माडाला सुद्धा धुपारत घेतली जाते. आता थोड्या वेळात माड उभा करण्यासाठी सुरुवात होईल. त्यासाठी सर्व गावकरी एकत्र जमलेत. आता देवीची फाग बोलून माड उभा करायला सुरुवात केली जाईल.
सर्व देवी देवता नेसून झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित बांधून घेतल्यानंतर आता पालखीला पासोडा नेसवण्यात येईल. आता सकाळचे 3:45 वाजलेले आहेत आणि पालखी नाचवायला सुरुवात झालेली आहे.